नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आज एका प्रकाशकाला फोनवरून जी धमकी दिलेली आहे त्यातलं एक वाक्य मी आपल्याला आधी ऐकवतो. अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा तुम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही. त्यांची आठवी बायको माझ्या घराण्याची होती. तुला माहिती नाही पानसरेचे काय हाल झाले? तुला माहिती नाही पानसरेचे काय हाल झाले? तुला माहिती नाही पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग आता हे आमदार सरळ सरळ गोविंद पानसरे यांचं नाव घेऊन असं म्हणत आहेत की पानसरेचं काय झालं हे तुला माहीत आहे ना. याचा अर्थ काय घ्यावा? म्हणजे हे सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत, त्यांना शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाच्या शीर्षकाविषयी आक्षेप आहे आणि ते त्यांना फोन करून धमकावत आहे. पण त्या धमकावण्यामधलं सगळ्यात गंभीर वाक्य हे आहे की एका सत्ताधारी पक्षातला आमदार एका प्रकाशकाला फोन करून असं म्हणतो की गोविंद पानसरेचं काय झालं तुला माहीत आहे ना. याचा अर्थ काय घेतला पाहिजे? महाराष्ट्रातील जनतेने मला यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही जे सरकार चालवत आहात त्या सरकारमधला एक आमदार सरळ सरळ उठून प्रकाशकाला धमकी देतो, शिवीगाळ वगैरे केलेली आहे. शिवीगाळाचा तर विषय फार निषेधार्हच आहे. पण हे जे वाक्य आहे की गोविंद पानसरेचं काय झालं होतं, या वाक्याच्या बाबतीमध्ये सरकारने भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. कारण एखादा आमदार जेव्हा असं म्हणतो की गोविंद पानसरेचं काय झालं तुला माहीत आहे ना, याचा अर्थ तुझंसुद्धा तसं होऊ शकतं. असं हा थ्रेट नाही का? म्हणजे सरळ सरळ तुम्ही एक आमदार जीवे मारायची धमकी देतो, खून करण्याची धमकी देतो, असा त्याचा अर्थ होत नाही का? याचं स्पष्टीकरण स्वतः संजय गायकवाडांनी पण करावं आणि मुख्यमंत्र्यांनी पण करावं. कारण मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहेत. विनाकारण दरवेळेस मुख्यमंत्र्याचं नाव काय येतं असा विषय कदाचित त्यांच्या समर्थकांना वाटेल, पण ते राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी त्यांची आहे. आणि अशा प्रकरणामधून राज्यातलं वातावरण जे खराब होत चाललेलं आहे त्याला सरकारच जबाबदार असतं. त्यामध्ये सरकारचाच एक आमदार आहे. मी तर म्हणेल की तो सत्ताधारी पक्षातील आमदार आहे असं म्हणण्यापेक्षा सुद्धा ते मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेले जे काही लोक आहेत त्यामधला तो एक आमदार आहे असं आपल्याला म्हणता येईल. संजय गायकवाड यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या चॅनलनी त्यांच्या मागचीही सगळे प्रकरणं सांगितलेली आहे. पण मी त्याचा काही फार उल्लेख करणार नाही. तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आमदार निवासामध्ये जेवणाच्या याच्यावरून त्यांनी कशा गोंधळ घातला होता आणि त्यांचा तो मुद्दा काही लोकांना पटला, काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती. पोलीस अधिकाऱ्याला वाहन धुवायला लावणाऱ्यापासून त्या अनेक गोष्टी त्यांच्या वादाच्या चर्चेत आलेल्या आहे. मात्र हे जे प्रकरण आहे हे अत्यंत घातक असं प्रकरण आहे. 37-38 वर्षापूर्वी लिहिलेल्या एका पुस्तकाच्या शीर्षकावरून एक आमदार उठतो आणि प्रकाशकाला शिवीगाळ करतो. शिवीगाळ करण्याच्याही पलीकडे जाऊन तुला घरात घुसून मारील असं ते स्पष्टच म्हटले होते. पण गोविंद पानसरेचं काय झालं तुला माहीत आहे ना, हे जे वाक्य आहे याचा अर्थ मला धक्का बसला आहे वाक्य ऐकून की एखादा आमदार एखाद्या व्यक्तीला असं कसं म्हणू शकतो. आणि विशेषतः याच्यावर साधक बाधक चर्चा सर्व लोकशाहीवर विश्वास असलेल्या लोकांनी करायला हवी. कारण आज म्हणजे म्हातारे दिलं मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावत जाईल. आमदार जर असे उठून म्हणत असतील की पानसरेचं काय झालं तुला माहीत आहे ना, याचा अर्थ काय होतो की तुम्ही खून करायला परवानगी देत आहात. खून करा, ज्यांनी खून केला गोविंद पानसरेचं त्यांनी ते योग्यच केलं असं त्यांना म्हणायचं आहे का? गोविंद पानसरेंचा खून झाला हे योग्य झालं असं संजय गायकवाडांना म्हणायचं आहे का? त्यामुळे या विषयामध्ये मी या प्रकरणामध्ये फार जास्त काही बोलणारच नाही. या एकाच विषयावरती संजय गायकवाडांनी स्पष्टता द्यायला पाहिजे की पानसरेंचा खून झाला ते योग्य आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? याच्यापेक्षा आपण या व्हिडिओमध्ये जास्त बोलायची गरज नाही. या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं? लोकांना ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे त्या सर्वांनी संजय गायकवाडांच्या या वक्तव्याच्या बाबतीमध्ये आपली मतं न्यूज यात्राला मांडवावी. आपण त्याच्यावर एक विशेष कार्यक्रमसुद्धा करू शकतो. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.